जय श्रीराम. आज आपण श्री समर्थ विरचित भगवान गणेशांवरचं पद पाहणार आहोत. हे श्री समर्थ गाथेमध्ये दिलेलं आहे. 1012वं पद आहे. गणपती गणराज धुंडीराज महाराज चिंतामणी मोरेश्वर याविण नाही काज. अकार उकार मकार तुझी शुंडा अनिवार. ब्रह्मा विष्णू महेश हे तरी तुझेच अवतार. त्रिगुणे तू गुणातीत नामरूप विरहित. पुरुष नाम प्रकृतीत नाही अंतहा. सच्चिदानंद देवा आदि अंत तुलाच ठावा. दास म्हणे वरद भावा कृपा दृष्टी हा. इतकं सुंदर पद आहे. श्री समर्थ गणपती म्हणून, गणराज म्हणून, धुंडीराज म्हणून आणि महाराज म्हणून श्री गणेशांचं वर्णन करतात. शिवगणांचे प्रमुख असणारे आणि गणन ज्याचं केलं जातं, मोजमाप ज्याचं होतं, त्या सर्व गोष्टींना गण असं म्हणतात. म्हणजे एका अर्थानं सृष्टीचेच मुख्य प्रमुख असणारे असे गणपती हे महाराज आहेत. आणि हे विनायक स्वरूप असल्यामुळे त्यांना धुंडीराज असेही म्हणतात. त्यांना चिंतामणी म्हणजे मनामध्ये जो भाव भक्त आणेल, चिंतन करेल, तो पूर्ण करणारा. आणि मोरेश्वर भगवान गणेशांचं त्रेतायुगातील एक रूप आहे मयुरेश्वर. जेव्हा ते मोरावर बसून असतात म्हणून तर आपण मंगलमूर्ती मोरया असं म्हणतो. तर तो या मयुरेश्वरातीलच आहे. असे हे मयुरेश्वर यांच्या खेरीज कोणतंच कार्य सिद्धीला जात नाही. म्हणून समर्थ म्हणतात याविण नाही काज. श्री गणेशांचं निर्गुण आणि सगुण अशी दोन्ही रूप आहेत. सगुण रूप आपल्याला हस्तिमुखाचं माहीतच आहे. पण निर्गुण रूपाच्या दृष्टीनं विचार केला तर ओंकाराचंच ते स्वरूप म्हटलेलं आहे. अकार उकार मकार. आणि तो अकार उकार मकार असा स्पष्ट करण्यासाठीच श्री गणपतींची शुंडा अनिवार म्हणजे सोंड इतकी मोठी आहे. तो ओंकाराचंच रूप दाखवणारी आहे. आणि ब्रह्मा विष्णू महेश या सगळ्या देवता या सुद्धा श्री गणेशांच्याच अवतारभूत आहेत. कारण गणपती हे आदी आहेत. गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मूळारंभ, आरंभ तो निर्गुणाचा, असे गणेश आहेत. आणि मग समर्थ पुढे म्हणतात त्रिगुणे तू गुणातीत नामरूप विरहित. अरे तू त्रिगुण स्वरूप दिसतोस प्रकट होताना, पण मुळात तू त्या तीनही गुणांच्या पलीकडचा आहेस. सत्व रज आणि तम हे तीन गुण आहेत. तर भासताना तू त्रिगुणात्मक दिसतोस, पण असताना तू मात्र काय त्यांच्या पलीकडचा आहेस. नामरूप विरहित आहेस. कारण नाम आणि रूप ज्यांना ज्यांना आहे ते सगळं मायेच्या कक्षेमध्ये येणार आहे. तू त्याच्या पलीकडचा असा आहेस. आणि तरी सुद्धा पुरुष नाम प्रकृतीत नाही अंतहा. तरी सुद्धा प्रकृतीमध्ये म्हणजे या मायेमध्ये पुरुष या नामानं सुद्धा तू ओळखला जातोस. तुला अंत नाही, पार नाही. आणि म्हणून समर्थ शेवटी म्हणतात हे सच्चिदानंद देवा. सत चित आणि आनंद हे सगुण ब्रह्माचं रूप सांगितलेलं आहे. असे तुम्ही सगुण ब्रह्मरूपी देव आहात. देव म्हणजे स्वतःच्या प्रकाशानं प्रकाशित होणारा, त्याला देव असं म्हणतात. असे हे तुम्ही आदि अंत तुलाच ठावा. तुमचा प्रारंभ कुठं होतो, तुमचा शेवट कुठं होतो हे बाकी कुणालाच माहिती नाही, तुम्हालाच माहिती आहे. जो सगळ्यांच्या आधी निर्माण होतो त्याचा आधी कोण ओळखणार आणि अंत तरी कोण ओळखणार. आणि म्हणून आदि अंत तुलाच ठावा. दास म्हणे वरद भावा कृपा दृष्टी हा. तुम्ही वरद विनायक आहात, वर देणारे आहात. आणि म्हणून तुमचा वरद भाव आम्हाला प्राप्त होवो आणि तुमची कृपादृष्टी आमच्यावर पडो, जेणेकरून आमची सर्व कर्म सिद्ध होतील आणि आम्हाला आमचं लौकिक पारलौकिक पारमार्थिक असा उत्कर्ष करता येईल, अशी प्रार्थना श्री समर्थ रामदास स्वामी भगवान श्री गणेशांच्या चरणी करतात. हे पद आपण समर्थांनीच दिल्याप्रमाणे श्री रागामध्ये आणि ताल चौताल यामध्ये निबद्ध केलेले माझे मित्र आपणासमोर सादर करीत आहेत. जय जय रघुवीर समर्थ. गणपती गणराज धुंडीराज महाराज. गणपती गणराज धुंडीराज महाराज. चिंतामणी मोर
मकार उकार मकार अकार उकार मकार तुझी शुंडानिवार तुझी शुंडानिवार ब्रह्मा विष्णू महेश हे तुझेच अवतार गणपती गणराज धुंडीराज महाराज गणपती गणराज त्रिगुणी तो गुणातीत नाम रूप विरहित त्रिगुणी तो गुणातीत नाम रूप विरहित पुरुष नाम प्रकृतीत नाही अंत हा गणपती गणराज धुंडीराज महाराज गणपती सच्चिदानंद देवा आदि अंत तुला ठावा सच्चिदानंद देवा आदि अंत तुला ठावा दास म्हणे वरद भावा कृपा